कसे आहात बालमित्रांनो? तुम्हा सर्वांची कुठली ना कुठली एक खूप आवडती गोष्ट तर असेल. मग ती वस्तू रूपात असो किंवा तुमचं ते आईस्क्रीम खाणं किंवा एखादा गेम किंवा एखादा सिनेमा. आणि ही वस्तू जर का तुम्हाला कोणी म्हणते कोणाला तरी देऊन टाक, तर तुम्ही द्याल का? किंवा जे देतात या देण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? दान म्हणतात की त्याग म्हणतात? देवाच्या पेटीत ते आपण दानपेटीत टाकतो, पण मग नंतर देवाला काय म्हणतो? देवा सुखी ठेव, देवा माझी ही इच्छा पूर्ण कर. तर हा त्याग नाही आहे. त्याग म्हणजे काय? तर आपली आवडती वस्तू स्वेच्छेने दुसऱ्याला देणे, आणि ते सुद्धा कसं? तर त्याच्या बदली काहीही मिळवण्याची अपेक्षा न ठेवणे. अशा त्याग करणाऱ्यांच्या गोष्टी आपल्या भारताच्या इतिहासात खूप ऐकल्या असतील तुम्ही. त्याग आणि बलिदानाच्या गाथेनी तर समृद्ध झाला आहे आपला भारत देश. त्यातलेच काही उदाहरण सांगेल. जसं मी म्हटलं ना, त्याग वस्तूचाही असू शकतो, आवडीच्या खाद्यपदार्थाचाही असू शकतो. तर केशव बळीराम हेडगेवार यांचं नाव तुम्ही ऐकलं असेल. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ज्यांनी स्थापना केली. त्यांनी डॉक्टरीची डिग्री घेतली होती, पण त्यांनी त्याचा व्यवसाय म्हणून कधीच उपयोग नाही केला. त्यांनी आपल्या आरोग्याचा त्याग केला. आपल्या आरोग्याकडे कधीच त्यांनी लक्ष नाही दिलं आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याला त्यांनी झोकून दिलं. 1925 त्यांनी ही संघटना उभी केली. लहानपणीसुद्धा ब्रिटिश राणीच्या राज्यारोहणाचा समारंभ होत होता. लाडू वाटले गेले होते. गोड त्यांना आवडायचं, पण तरी तो लाडू त्यांनी खाल्ला नाही. ते म्हणाले, ब्रिटिशांनी आपलं राज्य केलं, त्यांच्या राज्यारोहणाचा आनंद आपण का साजरा करायचा? तसं सावरकरांनीही बॅरिस्टरची पदवी मिळवली होती, पण ती पदवी मिळवल्यामुळे त्यांना ब्रिटिश सरकारबरोबर एकनिष्ठ राहायचं होतं. तशी शपथच घ्यायची होती. याच्यामुळे ते इंडिया हाऊसमधील जे ते काम करत होते आपल्या देशासाठी, ते करू शकणार नव्हते. म्हणून त्यांनी काय केलं? आपली डिग्रीच त्याग दिली. तसंच दधीची हे एक ऋषी होते. वृत्तासूर नावाचा राक्षस सगळ्यांना खूप त्रास देत होता, आणि त्याला मारायसाठी या दधीची ऋषींच्या हाडापासून, मणक्याच्या हाडापासून जे वज्र नावाचं एक शस्त्र बनणार होतं, त्यांनीच तो मरेल असं होतं. सगळे देव त्यांच्याजवळ गेले आणि त्यांची विनंती केली, तर त्यांनी लगेच आपला देहत्याग करून आपली हाडं त्यांनी वृत्तासूर राक्षसाला मारण्यासाठी, वज्र करण्यासाठी दिला. बाबा आमटेंनी आनंदवनात राहतात. त्यांच्या 3 पिढ्या आज इथे शहरात राहिले असते. मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आपण किती पाहतो असे, की जिथे सून, मुलगा, आई, वडील सगळे एकत्र काम करून राहिले. पण आजच्या पिढीच्या त्यांच्या नातवांनी सुद्धा या सगळ्या सुखसुविधा, इंटरनेट, AC आणि हे सगळं जे काही शहरात असतं आकर्षण, ते सगळ्याचा त्याग करून ते आनंदवनात काम करत आहे. प्रभू रामचंद्रांनी राक्षसाच्या त्रासापासून लोकांना वाचवायला आपल्या युवराज पदाचा त्याग केला. ते राजा बनणार होते. त्याच दिवशी त्यांना वनवासात जाण्याची आज्ञा झाली. ते गेले. राजपाट त्यांनी सोडून दिलं. पन्नाधायची गोष्ट सगळ्यांनाच माहिती आहे. पन्नाधायनी उदयसिंगला वाचवण्यासाठी त्याच्या जागी आपला मुलगा ठेवला होता. मुलाचं बलिदान केलं. पण तो उदयसिंगचं पुढे काय झालं, तो कुठे गेला, त्याबद्दल बऱ्याच जणांना माहीत नाही. म्हणून आज मी ही गोष्ट तुम्हाला सांगायचा विचार केला. उदयसिंगला त्यांनी मग कुंभलगडचे किल्लेदार आशा देवपुरा यांच्या सुपूर्द केलं. तिथे ते वाढले. नुसते बसले नाही बरं का. त्यांनी राजपूत लोकांना संघटित केलं. त्यांना शस्त्र चालवणं शिकवलं, स्वतः शिकले, आणि चित्तोडचं सिंहासन त्यांनी पुन्हा मिळवलं. उदयपूर शहराची स्थापना केली. महाराणा प्रतापचं नावही तुम्ही ऐकलं असेल. हे महाराणा प्रताप म्हणजे त्यांचेच पुत्र. पुढे महाराणा प्रतापनी पण देशासाठी आपलं राज्य, म्हणजे सतत त्यांची युद्धच चालू असायची अकबरशी. राजपाट सोडून त्यांनी प्रतिज्ञाच केली होती की जोपर्यंत मी आपलं पूर्ण मेवाड स्वतंत्र नाही करून घेत, मी कुठलंही राज्याशी भोग घेणार नाही. जंगलात राहीन, खाली झोपीन गवताच्या गंजीवर. आणि त्यांच्या मुलीला तर एकदा म्हणजे खायला सुद्धा नव्हतं. ती हातात एक जेमतेम मुरलेली पोळी घेऊन बसली होती. ते एक मांजर ती पोळी पण घेऊन गेली.
अशा परिस्थितीत ते राहिले. त्यांच्या राज्यात त्यांचे सल्लागार, मंत्री, त्यांचं सर्वस्व म्हणजे कोण होतं? भामाशाह. त्यांना फार वाईट वाटायचं की राजा आपले इतके चांगले आहे, पण अशा परिस्थितीत राहून राहिले. त्यांनी आपलं सगळं धन संपत्ती घेतली, जे काही त्यांच्याकडे होतं, आणि त्यांनी ते त्यागलं सगळं. कोणाच्या चरणावर? त्याचा त्याग केला त्यांनी महाराणा प्रतापांच्या चरणावर. तुम्ही पुन्हा सैन्य तयार करा. म्हणेल नाही, हे तुझे पैसे आहे. काय म्हणाले माहिती आहे? तुमच्या राज्यातच तर काम करून मी कमवले, हे तुम्हीच मला दिले, हे देशाचे आहे. जोपर्यंत आपला देश स्वतंत्र होत नाही, मी याचा उपभोग घेऊ नाही शकत. आणि त्यांच्या या संपत्तीतून मग 20,000 सैन्यांची देखरेख, म्हणजे 20,000 नुसते माणसं नाही, त्यांच्यासाठी शस्त्र, त्यांची रसद, ही सगळी गोळा करून पूर्ण तयारीनिशी पुन्हा महाराणा प्रताप लढायला उभे राहिले. आणि आपल्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी चित्तोड आणि मांडलगड किल्ला सोडून उर्वरित संपूर्ण मेवाड प्रांत मुक्त करवला. पुढे भामाशहानी पण त्यांच्या दरबारात मंत्री म्हणून काम बघितलं. महाराणा प्रताप यांचा मुलगा अमरसिंग यांच्या काळापर्यंत ते इमानीद्वारे दरबारात सेवा करत होते. कशी वाटली बालमित्रांनो तुम्हाला गोष्ट? कितीतरी गोष्टीचा त्याग करता येतो. मला वाटतं तुम्ही फक्त 1 दिवसासाठी मोबाईलचा त्याग करावा. कराल का एवढंसं? मोबाईल वाईट नाही आहे बरं, मोबाईलमुळे पुष्कळ ज्ञान मिळतं आपल्याला, पण कुठल्याही गोष्टीचा अतिरेक वाईट आहे. आज आपण बघतोय मुलं शारीरिक खेळ खेळणं बंद करून राहिले, विसरत चालले. हातात मोबाईल घेऊन मोबाईल गेम सतत खेळत असतात. रस्त्यावर चालताना कितीतरी ॲक्सिडेंट होतात. गाडी चालवताना लोक आपल्या खांद्या आणि कानाच्या मध्ये मोबाईल दाबून बोलत असतात. आठवड्याचा फक्त 1 दिवस कुठलाही ठरवा. वाटल्यास तुम्ही ज्या दिवशी शाळेत जाता ना, त्यातलाच एखादा निवडा. म्हणजे अर्धाधिक वेळ तर तुमचा शाळेमध्ये होमवर्क करण्यात वगैरे निघून जातो. थोड्याशाच वेळ तुम्हाला त्याग करावा लागेल. पुढे ही वेळ वाढवा. असं करता करता एखाद्या सुट्टीच्या दिवशी संपूर्ण दिवस मोबाईल न घेता आपल्याला जमतंय का बघा. कराल ना एवढं? बरं, तर मग पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा विचारासोबत. तोपर्यंत बाय.